नमस्कार, वी न्यूज मुंबई में आपका स्वागत है। मैं हूं बलवीर वैद। आइए देखते हैं आज की ताज़ा तरीन खबरें। इंसानियत को शर्मसार करने वाली घटना। दर्शन के लिए मंदिर जाने वाले दलित व्यक्ति को दबंगों ने लोहे की सलाखों से दागा। महाराष्ट्र के जालना जिले के अनोवा गांव में इंसानियत को शर्मसार करने वाली एक घटना सामने आई है। भगवान शंकर के मंदिर में दर्शन के लिए घुसने वाले कैलाश बुआड़े नामक व्यक्ति को गांव के कई दबंगों ने इसलिए नंगा करके पीटा और लोहे की गर्म सलाखों से शरीर पर दाग दिया क्योंकि वह छोटी जाति का है और उसके मंदिर में घुसकर दर्शन करने का कोई अधिकार नहीं है। 75 साल आज़ादी के मिलने के उपरांत संविधान का राज होने के बावजूद यह हाल है कि एक इंसान दूसरे इंसान को नीच समझता है और उसके संवैधानिक अधिकारों का हनन करता है। आइए देखते हैं इस बाबत छत्रपति शिवाजी नगर के सरकारी अस्पताल में एडमिट कैलाश ने क्या कहा। दादा मला सांगा की शिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? नेमकं म्हणजे मी दर्शनाला गेलो दादा तिथं कुठं? आमच्या मंदिरावर तिथं वटकेश्वर महादेव मंदिर आहे, जागरूक महादेव मंदिर चौफुलीवर. मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो. तिथून आलो पालखीतून. मी म्हटलं आपण डोळे उघडे करा. दर्शनाला जाऊ म्हटलं आणि दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं थोडं साफसफाई करू. तिथे मी सकाळी पण तिथे साबुदाणा खिचडी ती बनवून दिली त्यांना. मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं, इथलं आपण दत्रा वितरातून जाऊन येऊ तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या. संध्याकाळी येऊ म्हटलं. संध्याकाळी गेलो मी तिथं. किती वाजता गेली? मी 9-9:30 वाजले असेल दादा मला तिकडून यात्रेतून आला पालखीतून. ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला. त्यामुळे आतमध्ये जायची गरज नाही तुला, असं तसं बोलला ते मला. त्यानं पहिले सळ्या त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे साबुदाणा ते बनवलं आम्ही तिथं. ते लालबुंद तयार करून ठेवल्या त्यांना. मग मला माहित तू लय भरपळ करतो, तुला दाखवतो मी काय तुला माहित नाही आम्ही कोण आहे. आमची तुला माहिती, तुला किती वेळेस तुला माहिती असल्यावर आमच्या संग लढतो का? तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो. मी सुदाम दौडचं आपलं सोनू सुदाम दौड आहे, ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे. मी काही बी करू शकतो. हे तुला माहित नाही का म्हणे, हे सगळे माझ्या अंडरमध्ये, सगळं मला मंदिर माझ्या अंडरमध्ये, तू काही नाही करू शकत. म्हटलं मला दर्शन करू दे, देवाचं दर्शन करायला त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा? नाही म्हणे आतमध्ये जायचं नाही, बाया आहे आतमध्ये, बाया आहे. म्हणलं बायाला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं. मग ऐकलं त्याने बळजबरी वडत नेलं पाहिजे तुला. मला वडत नेलं, मग ते जरा झटके मारत नेलं. मला ते कुठं समजलं नाही जातं की मला चटके देणार आहे का काय. त्याने जसं धरलं माझे कपडे फाडले, गळ्याला रुमाल लावला, खाली पाडलं. मग ते काय मी तिने बोलायची आता हिंमत होते. मग पण मी पहिले बी त्यांच्या पाईपलाईन मुळे तसं प्रकरण घडलं होतं ना. मी थोडं घाबरलोच होतो, घाबरलेच होतो. पण तेव्हा बी मला देशी मध्ये खाली काढून टाकतो म्हणे तुला. तुम्ही केले दादागिरी का? तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर. भाऊ मी दादागिरी करणार, मी गरीब. कोण तुम्हाला म्हटलं होतं जेसीबी खाली काढतो? सोनू दौड. नवनाथ दौड बी होता. तो म्हणे तुला दाखवून देतो म्हणे. नवनाथ दौडने तुम्हाला काय म्हटलं होतं त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे, जेसीबी खाली पाहून घे म्हणे. मी त्या पाठीशी पुरापुरी उभा आहे म्हणे, टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे. पण ते माझ्या छातीवर बसला. 2-3 बुक्के मारले मला पहिले 1 महिना 1.5 महिना अगोदर. नाही, 1-1.5 महिना तुम्हाला मारलं कोण सोबत होते त्यावेळेस? त्यांनी मग ते मला समजले, त्याने गळ्याला लावल्यामुळे मला चक्कर सोन्यानं या दौडना ते मला कस तरी म्हणजे एकदम भास झाले, कस तरी झालं. खाली पाडलं, मग चटकी दिली. चटकी दिल्या म्हणजे थोडस हे झालं मला. मग मी उठलो, त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर, तुला काही करता येत नाही म्हणे, तुला मी जीव मारू शकतो म्हणे. सोनू सुदाम दौड. मला माझ्या भावाचा पाठिंबा म्हणे पुरेपूर. तू काय टोकतो पैशावर, मी चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे. तू काय रे म्हणे, चिल्लर म्हणे, तू चिल्लर, तुझ्याकडे काय आहे म्हणे, तू पुरं एकूण टिकून बी माही बरोबरी करू शकत नाही. म्हणाला हाव का भाऊ, तू मोठा आहे म्हणलं. असं तर बोललो, पण ते ऐकायची नाही. ते लोक घाबरून गेले त्याला. ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले. ते गज म्हणाले नको रे बाळा, तू मारवाल त्याला. ते म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती, त्याची मोडशी जिरवतो, त्याला मारूनच टाकतो. ते मी पाहून घेईन, मग भाऊ पाहून घेईन. नवनाथ दौड मग भाऊ ये, मी त्याला याला बी पाहून घेईन. त्याच्यामध्ये नवनाथ दौड आहे ना, त्याचा पण हात आहे का? मग त्याचा हात म्हणून तर याची हिंमत बळ इतका भरपूर आहे. ते नसताना याचं हे कुठे हिंमत लागणार आहे.
त्याचा हात आहे म्हणून तर जमतं ते, मग कसं काय जमणार आहे त्याला. तुमच्या सोबत जे लोक उभा होते त्यांनी तुम्हाला वाचवायचा प्रयत्नच नाही केला. केलता त्यांनी मला, पण ते ऐकत नव्हता. येऊ आहे ना, हे ऐकत नव्हता. येऊ म्हणे तुम्ही चुप बसा, तुम्हाला काय माहिती. यांना मला पाडलं, पायावर पाठीवर लाथा मारल्या पहिले, मग ते काढलं, त्यांनी काढलं, त्यांनी मारलं. खूप गंभीर जखमी, खूप त्रास झाला मला, पण ते माझ्यानं मला वाचवलं. त्या बिचाऱ्यानं मला इतकं बळ दिलं की खूप बळ दिलं. त्याच्याच भरोशावर मी त्याची सेवा करतो. मला त्याचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होतं. काय वाटतं तुम्हाला, काय अपेक्षा आहेत? माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे. मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं, नंतर पोलीस केस केलं होतं. माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला 992ला, तुझे पोरं शिकवतो म्हणे 12 लोक, तुला फुकट शिक्षण देतो, तुला काय लागलं होतं देतो 1-1.5 लाख रुपये. म्हणलं भाऊ, मला पैशाची गरज थोडी नाही, मी माझ्या घरचा गरीब म्हटलं. म्हणजे तू तक्रार देऊ नका असं म्हणते? हो, तुला काय लागतं मी देतो म्हणे, तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे. तुम्हाला फोन करतोय का? हा, फोन केला त्यांनी मला. 2 पैसे जाणे दाखवतो का? हो, काय म्हणे? 1-1.5-2 लाख रुपये देतो म्हणे तुला, तू पोरं शिकवतो 12 लोक, तू फक्त कंप्लेंट वापस घे. म्हणलं मी घेऊ शकत नाही. म्हणलं माझे बंधू माझ्या संघ आहे म्हटलं. माझ्या बंधूने मला खूप साथ दिला म्हटलं. माझ्या समाज बांधवांना मला खूप साथ दिला. मला एक सांगा, तुम्हाला आता नवनाथ वार्ड मध्ये दीपक बोराडे भेटीला आले, मला अभिमान वाटला त्यांचा, दीपक बोचा, नवनाथ बोचा या वाघमारे साहेबाचा मला अभिमान आहे. आखे साहेबांनी मला खूप मनोबळ, त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं. आणि पुढे धनगर समाज गोपीचंद दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का. माझ्या भाऊ विष्णू सावळी यांना, मावस भावांना फोन करून सांगितलं, धीर दिला त्याला पण. त्यामुळे तू ताण नको घेऊ, त्याला तुझं मनोबळ वाढवला म्हणे. विष्णूंना मला खूप साथ दिला, विष्णूंना पण. दीपक भाऊ काय म्हणले तुम्ही? दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं. विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात दे, ताण नको घेऊ दे, तुला मरू देत नाही म्हणे. तुला मरू दिला असतं, तुला देवता आहे त्या पाठीशी. पण आपले समाज बंधू दीपक भाऊ बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं, खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगता शब्दामध्ये तर आपल्याला समजत. इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे, मला काही इतकं समजत नाही, बोलता येत नाही, पण त्यांचं मला पाठबळ खूप आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत आहे, नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं. भारत पुलिस थाने में इस मामले को BNS की धारा 109, 1, 49, 115, 2, 351, 2, 3 और 318, 1 और 3 और 5 के तहत दर्ज कर सोनू उर्फ भागवत, सुदाम दौंड, बाबा काले, रामू कैलाश काले 3 लोगों को गिरफ्तार कर लिया है, जबकि नवनाथ सुदाम दौंड नामक आरोपी की तलाश पुलिस अभी कर रही है। राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस घटना को दुर्भाग्यपूर्ण बताते हुए आरोपियों पर कड़ी कार्रवाई करने की बात कही है। ब्यूरो रिपोर्ट, वी न्यूज़, मुंबई। आज के बुलेटिन में बस इतना ही, और खबरों के साथ फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार।